कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल। मतदानाबद्दल संशय व्यक्त करत सुधाकर घारे यांनी निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती। त्यानुसार 18 मतदान केंद्रांवरची मतमोजणी पुन्हा होणार आहे। मतदान सुरू होण्यापूर्वी मशीन चेक करून त्यावर सील लावलं जातं आणि प्रत्येक उमेदवारांच्या प्रतिनिधींची त्यावर सही असते। मतदान संपल्यावर बॅलेट युनिट सील करून पुन्हा त्यावर सही केली जाते। म्हणजे मतदान संपल्यावर त्या मशीनमध्ये कोणीही छेडछाड करू शकत नाही आणि कोणी प्रयत्न केला तर लगेचच समजून येतो। ही फेर मतमोजणी नक्की कशी होणार आहे ते बघूयात। सर्वात महत्त्वाचं, फेर मतमोजणीमध्ये व्हीव्हीपॅट मशीनमधली मतं म्हणजेच चिठ्ठ्या मोजल्या जाणार नाहीत। फेर मतमोजणीमध्ये फक्त ईव्हीएम मशीनची पडताळणी केली जाणार आहे। ईव्हीएम मशीनमध्ये असलेला आधीचा डेटा डिलीट करून 1400 पर्यंत मतमोजणी करता येणार आहे। विजयी उमेदवारांच्या खालोखाल उमेदवार क्रमांक 2 आणि 3 यांनाच ईव्हीएम पडताळणीचा अधिकार आहे। एकूण मतदान केंद्रांच्या 5% मतदान केंद्रांची पडताळणी करता येणार आहे। फेर मतमोजणीसाठी पैसे भरणाऱ्या उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीची अपेक्षा आहे, ज्यामध्ये मतदान अचूक आहे की नाही हे चिठ्ठ्या मोजून ठरवता येईल। पण फेर मतमोजणीमध्ये फक्त मॉक ड्रिल करून दाखवणार आहेत। त्याच मशीनवर पुन्हा मतदान करून दाखवून मशीन नीट आहे की नाही याची खात्री आणि पडताळणी केली जाणार आहे। फेर मतमोजणीच्या दरम्यान काय होणार आहे ते बघूयात। मतदानाच्या वेळी त्या मतदान केंद्रांवर वापरलेल्या ईव्हीएम मशीनची पडताळणी करून दाखवली जाईल। मॉकड्रिलच्या माध्यमातून त्या मशीनवर मतदान करून ती योग्य स्थितीत आहे आणि मतदानादरम्यान सुद्धा होती याची पडताळणी केली जाईल। ईव्हीएममध्ये नवीन बॅलेट पेपर आणि व्हीव्हीपॅटमध्ये डमी चिन्ह लावली जातील। अर्ज केलेल्या प्रत्येक उमेदवाराला 1400 पर्यंत मतदान करून बघण्याची मुभा असेल। म्हणजेच 1400 मतदान मॉकड्रिलच्या माध्यमातून करून शेवटी बेरीज आणि प्रत्येक उमेदवाराचं मतदान दाखवलं जाईल, जेणेकरून मशीन योग्य आहे किंवा तिच्यात काही बिघाड नाही हे पडताळून बघितलं जाईल। या मॉकड्रिलच्या दरम्यान व्हीव्हीपॅटमधल्या चिठ्ठ्या, ईव्हीएम आणि मॉकड्रिलच्या वेळी उमेदवारानं पडताळणीसाठी केलेलं मतदान जुळतं का याची खात्री केली जाते। म्हणजेच फेर मतमोजणीमध्ये निकाल बदलण्याची शक्यता जवळपास शून्यच आहे। जे मतदान झालं आहे तेच पुन्हा मशीनमध्ये मोजून दाखवणार। मशीन योग्य होती आणि तिच्यात काही बिघाड नव्हता याची पडताळणी केली जाणार। म्हणजेच डेमो मतदान घेऊन त्यात वेळ आणि पैसा या दोनच बाबी खर्च होताना दिसणार आहेत। व्हीव्हीपॅट मशीनमधल्या सर्व चिठ्ठ्या मोजल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे पारदर्शकता कळेल अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली गेली। पण या सगळ्या चिठ्ठ्या मोजत बसणं म्हणजे पुन्हा जुन्या पद्धतीनं कागदावर मतदान घेण्यासारखं आहे, असं उत्तर निवडणूक आयोगानं दिलं। विशेष म्हणजे अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नक्की फेर मतमोजणी कशी होणार याची कल्पनाच नव्हती। त्यामुळे फेर मतमोजणीचे नियम जर मान्य नसतील तर कोर्टात धाव घ्यावी लागणार आणि त्यात वेळ जाऊन पुढची निवडणूक येणार एवढं मात्र नक्की। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।